Hello students, start with the next topic computer hardware paper second. आपण याच्या आधीचे 2 लेसन बघितले ते कम्प्युटर सॉफ्टवेअरचे पेपर फर्स्टचे आपले 2 लेसन झालेले आहे अँड देन आपण पेपर सेकंडचे आता लेसन स्टार्ट करणार आहोत. द लेसन नेम इज अ फंक्शनल हार्डवेअर ऑफ पीसी. मीन्स फंक्शनल हार्डवेअर मीन्स कम्प्युटरच्या हार्डवेअरचा आपण यूज बघणार आहोत की कम्प्युटरचे हार्डवेअर कोणकोणते आहे आणि हार्डवेअरचा यूज कसा करणार आहे. ओव्हरव्ह्यू इन अ चॅप्टर मीन्स आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये काय काय बघायचं आहे ते बघूया आता. फंक्शनल हार्डवेअर ऑफ पीसी. द फर्स्ट पॉइंट स्टडी ऑफ अ सिस्टीम बोर्ड मदरबोर्ड लेआउट. स्टडी ऑफ अ सीपीयू प्रॉपर्टीज विथ रेफरन्स टू पेंटियम चिप. सेकंड पॉइंट PC memory, types of memory, conventionally extend and expand, semiconductor memory and its type, introduction to PC, expansion buses, what is a bus and uses in a bus, interrupts and direct memory access channel. Next point, features of PCI and USB buses, what is a controller, video adapter, फ्लॉपी डिस्क अँड हार्ड डिस्क कंट्रोलर ते आपण वन बाय वन आता नेक्स्ट पॉईंटमध्ये बघूया. फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्शन टू फंक्शनल हार्डवेअर ऑफ पीसी. पीसी स्टँड्स फॉर पर्सनल कम्प्युटर अँड इट्स स्पेसिफिकेशन लाईक पेंटियम सेकंड, पेंटियम थर्ड, 500 मेगापिक्सल विथ अ मॉडेम, 40 GB, serial port, etc. Many people do not know many of this terminology and it is a difficult job. This chapter explains most of the terminology and details of hardware components to understand this PC machine. Means computer hardware चे कोणकोणते टाइप्स आहे, त्याचा यूज काय आहे, कसं एक्झिक्यूट होतं ते किंवा कसं परफॉर्म होतं हार्डवेअरचे जे मशीन्स असतात ते आपण वन बाय वन बघणार आहोत. नेक्स्ट पॉइंट कन्सेप्ट ऑफ सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर. की कन्सेप्ट काय आहे सॉफ्टवेअरच्या अँड हार्डवेअरच्या ते आपण डिस्कस करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल कम्प्युटर सॉफ्टवेअर इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन ऑर डेटा एनिथिंग दॅट कॅन बी स्टोअर इलेक्ट्रॉनिकली इज सॉफ्टवेअर. द स्टोरेज डिव्हाइस अँड डिस्प्ले डिव्हाइस आर अ हार्डवेअर. म्हणजे डिस्प्ले किंवा स्टोरेज जे करतं ते कोण करतं तर हार्डवेअर करतं आणि तुमच्या ज्या इन्स्ट्रक्शन परफॉर्म करायचं काम कोण करतं तर सॉफ्टवेअर करतं. द डिस्टिंग्विश बिटवीन सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर इज समटाइम्स कन्फ्युजिंग बिकॉज दे आर सो इंटिग्रली लिंक्ड. देन यू परचेस अ प्रोग्राम यू आर बाईंग सॉफ्टवेअर बट टू बाय द सॉफ्टवेअर यू नीड टू बाय द डिस्क. अँड देन नेक्स्ट सॉफ्टवेअर इज ऑप्टेन divided into 2 categories. First, system software and then application software. What is meant by system software? System software, it includes the operating system and all the utilities that enable the computer to the function and it's called as a system software. And application software, it includes a program that do really work for user. इट्स कॉल्ड ॲज अ ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. हे आपण मी जेव्हा तुम्हाला सिलेबस सांगितलेला आहे तेव्हा सिस्टीम सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर हे 2 पार्टसुद्धा तुम्हाला एक्सप्लेन केलेलेच होते, तरी आपण आत्ता रिव्हिजन घेतलेली होती. नेक्स्ट पॉईंट पी सी स्पेसिफिकेशन. अ पी सी स्टँड्स फॉर पर्सनल कम्प्युटर इज अ टाईप ऑफ अ मायक्रो कम्प्युटर केबल ऑफ अ हँडलिंग सिंगल user computer operation becoming very popular in the market. Means मी तुम्हाला नेक्स्ट स्क्रीनमध्ये आपण तो पीसीची डायग्राम बघूया. द फिगर शोज 3.1 जे आपण स्क्रीनमध्ये 3.1चे जे फिगर बघत आहेत 2 फिगर त्याच्यात आहे. पीसी विथ अ मिनी टॉवर कॅबिनेट अँड पीसी विथ अ हॉरिझॉन्टल कॅबिनेट. हॉरिझॉन्टल कॅबिनेट मीन्स जे कीबोर्ड आणि सीपीयू आहे ते हॉरिझॉन्टल परफॉर्म करत आहे आणि पीसी विथ अ मिनी टॉवर कॅबिनेटमध्ये सीपीयू हा स्टँडिंग मीन्स सीपीयू सेपरेटली आहे आणि पीसी सेपरेटली आहे. बट पीसी विथ अ हॉरिझॉन्टलमध्ये ॲज
लॅपटॉप फॉर्ममध्ये आपण कन्सिडर केला तरी चालेल. नेक्स्ट the figure shows typically PC system. Most of the PCs are IBM PC. While purchasing a PC, user must know few specification about the computer machine and hardware specification. As a general knowledge, a PC can be used for a number of applications. Few of them are desktop publish, data entry work for a various job works, प्लेइंग व्हिडिओ गेम्स प्रोग्रॅमिंग ड्रॉइंग मीन्स तुम्ही पीसीवर हे मोर दॅन वर्क यूज करू शकतात, प्रोग्रॅमिंग करू शकतात. एखाद्या जॉबचं जर सर्च करायचं असेल किंवा वॅकन्सी आहे की नाही किंवा एखादा फॉर्म जर सबमिट करायचा असेल तर तुम्ही पीसीचा यूज करता. अँड द पीसी स्पेसिफिकेशन आर व्हेरी इम्पॉर्टंट. यू कॅन इझिली गेट आयडिया ऑफ युअर पीसी मशीन सच एज हाऊ मच इज द फास्टर युअर पीसी. मीन्स तुमचा पीसी मोर दॅन वर्क फास्टर अँड फास्टर वर्क करून तुम्हाला ते आन्सर तो रिटर्न करतो. अँड द व्हॉट पेरिफेरल आर अवेलेबल विथ युअर पीसी अँड these are the models in the beginning. They are very PCs with a very low speed and without hard disk. PC XT uses the modify and extend version of a PC with a better speed. XT stands for a extended technology. And now we use PC AT where AT stands for a advanced technology. PC AT started with a 286, 386 and 486, then Pentium second, etc. Means PC XT stands for a extended technology and AT stands for a advanced technology. Means XT to नेक्स्ट वर्जन कोणतं आलं तर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं. त्याच्यामध्ये जे एक्सपीमध्ये जे फीचर्स नाही तर ते ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये पी सीने नेक्स्ट वर्जन इम्प्लिमेंट करून 286, 386 अँड देन पेंटियम सेकंड असे मोर दॅन पेंटियमचे मॉडेल एक्झिक्यूट केले. आणि त्याच्यानंतर ऑल दीज मशीन्स आर इंटेल प्रोडक्ट्स. द 286, 386 द मायक्रो प्रोसेसर स्पेसिफिकेशन परफॉर्मिंग इन अ पेंटियम 4 and then normally manufacturing and PC dealer specifies the following technical specification. means कोणते डीलर स्पेसिफायर्स आहे ते आपण बघूया आता वन बाय वन. फर्स्ट पॉइंट क्लॉक फ्रिक्वेन्सी स्पेसिफाय द PC स्पीड. प्रोसेसर टाइप स्पेसिफाय द मायक्रो प्रोसेसर टाइप. थर्ड हार्ड डिस्क कॅपॅसिटी, फ्लॉपी ड्राइव and its size, cache memory size, extended memory size. This is a types of a PC dealer specifies the technical specification. Next point, inside PC, basically the internal hardware of a PC contains the following parts: CPU board, hard disk, power supply, various cards, adapters, connectors and drives. Let us study the internal functionally hardware of a PC. नेक्स्ट स्क्रीनमध्ये आपण फिगर फॉर्ममध्ये बघूया की कम्प्युटरचे कोणकोणते हार्डवेअरचे पार्ट्स असेल आणि ते आपण वन बाय वन या लेसनमध्ये एक्सप्लेनेशन मीन्स डिस्कस करूया. लुक ॲट दिस पिक्चर कम्प्युटर हार्डवेअर. तर आपल्याला या पिक्चरमध्ये कोणकोणते पार्ट्स दिसत आहे ते बघूया आपण. फर्स्ट ऑफ ऑल मॉनिटर कनेक्टेड विथ अ केस मीन्स सीपीयूला कोणकोणते पार्ट्स अटॅच आहे. पॉवर सप्लाय, डीव्हीडी रोम, मदरबोर्ड, सीपीयू फॅन, रॅम, VGA कार्ड, साउंड कार्ड, हार्ड डिस्क, रीडर ऑल इन वन, इंटरनल माउस, कीबोर्ड, स्पीकर. दिस इज अ पार्ट्स इन अ computer hardware. And then next point, most important topic, the exam view. means ह्या पॉईंटवर तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो 4 marks or 2 marks साठी. Motherboard. What is a motherboard? A motherboard is the physical arrangement in a computer that contains the computer's basic circuit and components. On the typical motherboard, the circuit is the affixed to the surface of a firm planar surface and usually manufactured in the single step. means motherboard मध्ये more than machine
युजिंग करतात ते ॲट पॉवर लेवल सेकंड कॅचे कॉज सी पी यू सॉकेट असतं, त्यात आय ओ कंट्रोलर असतं, USB कंट्रोलर, त्याच्यामध्ये जे मशीन आहे आपण याच्या आधीच्या पिक्चरमध्ये मदरबोर्डचं पिक्चर बघितलं तसंच आपण द मदरबोर्ड इज द लार्जेस्ट प्रिंटेड सर्किट बोर्ड इन द युअर कम्प्युटर. इट जनरली हाऊस द CPU chip, the controller circuit, the bus and sockets for additional boards which are called as a daughter boards. The most common motherboard designed in the desktop computers today is the AT. AT means advanced technology based on the IBM AT motherboard. A more recent motherboard specification ATX AT design in both the AT and ATX design. The computer components includes the motherboard are मीन्स कोणकोणते पार्ट्स मदरबोर्डमध्ये यूज करतात ते बघूया आपण. द मायक्रो प्रोसेसर, को प्रोसेसर्स, मेमरी, बेसिक इनपुट आउट सिस्टीम, एक्सपान्शन स्लॉट्स, इंटर कनेक्टिंग सिक्युरिटी. नेक्स्ट आपण मदरबोर्डची फिगर बघूया. ॲडिशनल कंपोनंट्स कॅन बी ॲडेड टू अ मदरबोर्ड थ्रू इट्स एक्सपान्शन स्लॉट. द इलेक्ट्रॉनिक इंटरफेस बिटवीन द मदरबोर्ड अँड द स्मॉलर बोर्ड्स or cards in the expansion slots is called the bus. Look at this figure. A typical motherboard layout. आपण typical motherboard layout बघत आहे. First point, AT keyboard and mouse connection, and then next point AT power supply. Next DIMM sockets, floppy drive connector. तुम्हाला ॲरोनी ते कुठे आहे ते आपल्याला फिगरमध्ये दिसेच आहे. IDA ड्राईव्ह कनेक्टर. नेक्स्ट चिप सेट्स, लेवल सेकंड कॅचे, कॉस सॉकेट. नेक्स्ट CPU चिप सॉकेट अँड फ्लॅश रूम, लिथियम बॅकअप बॅटरी. बॅटरी कुठे आहे त्याची लोएस्टला आहे. PCI अँड ISI स्लॉट्स, SIMM सॉकेट्स, IO controller, USB controller. This is the components of motherboard. Next point CPU properties. The performance of a PC depends on the CPU properties. In fact, it is decided by microprocessor specification. The most of the PCs use Intel microprocessor 8086 family like 80386 and 80486 Pentium etc. मीन्स CPU प्रॉपर्टीजमध्ये 2 Pentium यूज केलेले आहे, 80386 and 80486. दिस इज कॉल्ड ॲज अ CPU प्रॉपर्टीज. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज 4 टाइप्स आहे प्रॉपर्टीचे, ते आपण वन बाय वन बघूया आता. फर्स्ट प्रॉपर्टीज क्लॉक फ्रिक्वेन्सी, सेकंड डेटा बस विड्थ, थर्ड ॲड्रेस बस अँड लास्ट वन इज अ सिरियल पोर्ट. ते आता आपण वन बाय वन डिस्कस करूया. फर्स्ट क्लॉक फ्रिक्वेन्सी. CPU स्पीड. इट specifies the execution speed of CPU. It is operated with a clock. The typical clock frequency range of a Pentium in 500 megapixel to 1 GHz, while that of 80486 is 66 megapixel. It's called as a clock frequency. Means clock frequency मध्ये 500 megapixel हा डेटा आपण यूज करू शकतो. मीन्स क्लॉक फ्रिक्वेन्सी CPU त्या स्पीडने डेटा एक्झिक्यूट करतो. पेंटियम हा 500 मेगापिक्सलचा तुम्ही क्लॉक वाईजली टिपिकली फ्रिक्वेन्सी तुम्ही प्रोड्यूस करू शकतात CPU प्रॉपर्टीजमध्ये. नेक्स्ट पॉईंट डेटा बस विड्थ. इट स्पेसिफाईज द वर्ड size in terms of a number of lines available for carrying data at a time. मीन्स जे नंबर किंवा लाईन्स आहे ते ॲट ए टाईम तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. इट इज अ 8 bit, 16 bit or 32 bit. Pentium has a width data bus it a 32 bit and 16 bit. For 80386 Pentium has maximum efficient word processing capacity. This called as a data bus width. मीन्स 8 bit, 16 bit and 32 bitचा Pentium हा डेटा बस विड्थमध्ये यूज केला जातो. नेक्स्ट पॉईंट
Third one is a address bus, most important properties in a CPU. It specifies the memory accessing capacity. The CPU can access a memory by putting address on address bus. The address bus for a Pentium is 32, able to access 2 raised to 32 in 1 GB memory, while 8085 has only 16-bit address bus. 8085 microprocessor can access only 2 raised to 16 is equal to 64 KB memory using this address bus. मीन्स ॲड्रेस बसमध्ये 32 बिटचा ॲड्रेस तुम्ही यूज करू शकता. 2 raised to 32 मीन्स इट इज अ 1 GB मेमरी अँड देन 2 raised to 16 इज इक्वल टू 64 KB मेमरी. देन लास्ट वन इज अ serial port. It specifies the serial communication is provided or not because peripheral may require serial data transfer. मीन्स सिरियल पोर्टमध्ये सिरियल डेटा ट्रान्सफर केला जातो. हा हॉरिझॉन्टल और व्हर्टिकली सुद्धा ट्रान्सफर केला जात नाही, तर सिरियली ट्रान्सफर केला जातो. दिस कॉल्ड ॲज अ सिरियल पोर्ट. थँक्यू स्टुडंट्स, कीप वॉच माय व्हिडिओ.